नमस्कार मंडळी. चला आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलूया. सशस्त्र सीमा बल म्हणजे SSBमध्ये एक मोठी भरती निघाली आहे आणि ही संधी खरंच खूप खास आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका. हो, तुम्ही बरोबर बघताय. तब्बल 827 पदं आहेत. देशभरात इतक्या मोठ्या संख्येने जागा आहेत म्हणजे विचार करा, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी ही किती मोठी संधी आहे. पण सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे? की यापैकी बऱ्याच पदांसाठी फक्त 10वी पास असणं पुरेसं आहे. म्हणजे बघा, उच्च शिक्षणाची अट नाही. त्यामुळे ही संधी खूप खूप लोकांसाठी खुली झाली आहे. बरं, तर या भरतीची सगळी माहिती आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. आधी बघूया ही संधी नेमकी किती मोठी आहे. मग कोणत्या पदांसाठी जागा आहेत, पात्रता काय लागणार आहे, अर्ज कसा करायचा आणि शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी ही भरती एवढी मोठी संधी का आहे आणि SSB म्हणजे नेमकं काय हेच आपण समजून घेऊया. SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल. ही आपल्या देशाची एक खूप महत्त्वाची फोर्स आहे. आपलं गृहमंत्रालय आहे ना, त्याच्या अंतर्गत हे काम करतात. आणि त्यांचं मुख्य काम काय, तर आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणं. खरंच यात सामील होणं ही एक अभिमानाचीच गोष्ट आहे. आता हा जो नंबर दिसतोय ना, हा आहे अधिकृत जाहिरात क्रमांक. हा खूप महत्त्वाचा आहे बरं का, कारण जेव्हा ऑनलाईन अर्ज कराल तेव्हा बरोबर याच जाहिरातीवर क्लिक करावं लागेल. त्यामुळे हा नंबर कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे गोंधळ होणार नाही. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की या 827 जागा नेमक्या कोणत्या पदांसाठी आहेत. आता इथे बघा, किती वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. वॉशरमन, बार्बर, गार्डनर, टेलर आणि हे बघा, सगळ्यात जास्त जागा आहेत ड्रायव्हर पदासाठी. तब्बल 553. खूप मोठा आकडा आहे हा. ओके, जागा तर बघितल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे पात्रता आणि वयोमर्यादा. चला आता आपण हेच तपासूया की कोण कोण अर्ज करू शकतं. तर बघा, शैक्षणिक पात्रता तशी खूप सरळ आहे. बहुतेक पदांसाठी फक्त 10वी पास असलं तरी चालतं. पण हो, काही पदांसाठी थोड्या वेगळ्या अटी आहेत. जसं की ड्रायव्हर पदासाठी 10वी सोबत हेवी व्हेकलचं लायसन्स लागेल. काही ट्रेडसाठी ITI किंवा कामाचा अनुभव गरजेचा आहे. आणि नर्सिंग ऑर्डरलीसाठी फर्स्ट एड सर्टिफिकेट आणि 1 वर्षाचा अनुभव लागेल. तर हे नीट तपासून घ्या. आता वयाबद्दल बोलूया. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. ड्रायव्हर, वेटरनरी आणि नर्सिंगसाठी 18 ते 27 वर्ष आहे. तर बाकीच्या ट्रेडसाठी 18 ते 23 किंवा 25 वर्ष अशी अट आहे. त्यामुळे आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्याची वयोमर्यादा बरोबर तपासा. आणि हो, आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूटसुद्धा आहे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षांची सूट आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. चला, पात्रता तर समजली. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, अर्ज करायचा कसा, त्याची प्रक्रिया समजून घेऊया. फीबद्दल बोलायचं झालं तर जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये शुल्क आहे. आणि चांगली बातमी ही आहे की SC, ST, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांना कोणतीही फी नाही. फी पूर्णपणे माफ आहे. अर्ज करण्याची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे. अगदी सोपी आहे. फक्त SSBच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं, योग्य जाहिरात शोधायची, फॉर्ममध्ये व्यवस्थित माहिती भरायची, कागदपत्र अपलोड करायची, फी भरायची जर लागू असेल तर, आणि मग फायनल फॉर्म सबमिट करून त्याची एक कॉपी जपून ठेवायची. झालं. आणि हो, या तारखा तर अजिबात विसरू नका. 21 मार्चला अर्ज सुरू होत आहेत आणि शेवटची तारीख आहे 19 एप्रिल. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. वेबसाईटवर लोड येतो, उगाच गडबड होते. त्यामुळे वेळेत अर्ज भरून टाका. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. अर्ज लवकर भरा. 2. सबमिट करण्यापूर्वी भरलेली माहिती 2दा तपासा. 3. निवडलेल्या पदासाठी लागणारी पात्रता आपल्याकडे आहे की नाही याची खात्री करा. आणि हो, कागदपत्र आधीच स्कॅन करून तयार ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फिजिकलची तयारी आत्तापासूनच सुरू करा. तर मग ही खरेच एक खूप मोठी संधी आहे. जर पात्रता पूर्ण होत असेल तर अजिबात वेळ वाया घालू नका. आजपासूनच तयारीला लागा. कारण लक्षात ठेवा, चांगली संधी आणि चांगली तयारी हेच यशाचं समीकरण असतं. चला तर मग तयारीला लागा.